तुम्हाला माहितीये का, शिलाहार काळात आपल्या कोकणच्या दर्यावर्ती वीरांनी समुद्रात असं एक युद्ध जिंकलं होतं ज्याचा पुरावा आज 1000 वर्षानंतरही जिवंत आहे. हो, आपण बोलतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील त्या प्राचीन शिलालेखाबद्दल. खारेपाटण येथील वाघजाई देवीच्या मंदिर परिसरात सुखा नदीच्या पात्रात अभ्यासकांना विरगळ सापडले आहेत. त्यावर चक्क 12व्या शतकातील शिलाहार राजांच्या काळातले युद्ध नौकांची चित्र कोरलेली आहेत. या विरगळावर त्या काळातील जहाजांची रचना, वल्ले मारणारे सैनिक आणि प्रत्यक्ष युद्ध प्रसंग अतिशय बारकाईने कोरलेले आहेत. यावरून हे सिद्ध होतं की तेव्हा सुद्धा कोकण किनारपट्टीवर बलाढ्य आरमार अस्तित्वात होते. समुद्रामार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी आपल्या कोकणी मावळ्यांनी 1000 वर्षांपूर्वी कशा प्रकारे लढा दिला असेल याची ही जिवंत साक्ष आहे. पुढे 16व्या शतकात परकीयांच्या आक्रमणांनी कोकण भूमी अस्थिर झाली. त्यामुळे भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणात सशक्त आरमाराची मुहूर्तमेढ रोवली आणि नौदलाचं नवीन पर्व सुरू झालं. तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.